किती वर्ष झाली तू संसार करतेस? काय झालं काका? काही चुकलं का माझं? नाही, चुकलं तर आहेच, पण आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. फार नाही, पण काय चुकलं माझं? चुकलं हे की तू तुझ्या नवऱ्याला वेळ देत नाहीयेस. हे बघ मंजू, लग्न झाल्यानंतर पहिली 2-4 वर्षच आपल्या हातात असतात, जी नवरा बायकोनी एकमेकांना वेळ द्यायची असतात. एकदा मग मुलं बाळ झाली ना की मग त्या मुलाबाळांचं शिक्षण, त्यांचं संगोपन, त्याच्यानंतर आपल्या नोकऱ्या, सासू सासऱ्यांची सेवा, घरदार, हे सगळं सगळं सांभाळावं लागतं आणि त्याच्यात सगळा वेळ. त्यामुळे मग एकमेकांना वेळच देता येत नाही. तसं नाहीये काका, आत्ता वेळ नाहीये एवढंच आहे मंजू. वेळ नाही असं नाही, वेळ हा काढावा लागतो. हे बघ, आता बंड्याला तुझ्या बरोबर फिरायला यायचंय, पण तू त्याच्याबरोबर जात नाहीयेस असं मला कळलं. नाही काका, जात नाहीये असं नाही, फक्त आत्ता वेळ नाहीये. नंतर वेळ मिळाला की जाऊ की आम्ही. अगं, मी आणि माझ्या बायकोनी लग्न झाल्यानंतर लोणावळ्याला जायचा प्लॅन केला होता, पण आज जाऊ उद्या जाऊ असं करत करत आम्ही लोणावळ्याला जाऊच शकलो नाही. म्हटलं जवळपास तरी कुठे फिरायला वगैरे जाऊया, पण ते सुद्धा जमलं नाही, कारण काम आणि सगळ्या घरच्या जबाबदाऱ्या. मग एकदा फायनल ठरलं की नाही, आपण आता फिरायला जायचं. पण त्यावेळी मात्र माझी बायको एकटीच माझ्या आधी पुढच्या प्रवासाला गेली. सगळी हौस मौज सगळं जिथल्या तिथं राहिलं. काही करताच आलं नाही. काम, जबाबदाऱ्या ह्याच्यातच काका शांत व्हा, मी जाईन सत्यासोबत, फक्त आता ती वेळ नाहीये. मंजू, तू का नाही म्हणतेस याचं कारण मला माहिती. काय? कारण तुला माझ्यासाठी जेवण बनवावं लागतं ना, म्हणून. पण हे बघ, काळजी करू नकोस. 2 दिवस मी स्वतः सगळ्यांसाठी जेवण बनवेन, सगळ्यांना खायला घालीन. अहो, फक्त तेवढंच कारण नाहीये. मग मला सुट्ट्या बी नाही मिळणार आता. का नाही मिळणार सुट्टी? साहेब सुट्ट्या नाहीत देणार आता. अगं, असं कसं साहेब सुट्ट्या देणार नाहीत? हा, हे बघ, तू मला तुझ्या साहेबांकडे घेऊन चल, मी बोलतो त्यांच्याशी. नको नको. नाही, हे बघ, माझं तुला ऐकायलाच लागेल. माझ्या बरोबर आता तुझ्या पोलीस स्टेशनला चल, मी त्यांच्याशी बोलतो. अगं, एवढी सुद्धा माझी किंमत नाहीये का तुझ्याकडे? तसं नाही, पण नाही, चल 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 काका, अहो, ऐका. काका, चल ये. काका, अहो, ऐका तरी. वा 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 वा, आज खूप दिवसानंतर एवढी मस्त पावभाजी खायला मिळाली बघ, मजा आली. तुम्हाला तर काय आनंद झाला असेल ना, पण आमच्या कष्टाचं काय? आम्ही एवढं मरमर करून जेवण बनवलं आणि तुमच्या त्या काकांनी साधं गिफ्ट बी दिलं नाही. गिफ्ट? कसलं गिफ्ट? त्याने बेटा दिलं की नेकलेस गिफ्ट म्हणून. आम्ही एवढं कष्ट करून जेवण बनवलं, अहो साधं गिफ्ट सोडा, कौतुक बी केलं नाही, आणि वरनं आम्हाला ऐकून घ्यावं लागलं त्यांचं. माया, त्यासाठी स्वयंपाक घरात जावं लागतं. काय म्हणजे मी जात नाही असंच की? नाही, तू जाते स्वयंपाक घरात, पण आज इतक्या वर्षानंतर जर स्वयंपाक करणार असशील तर हे असंच होणार ना. घ्या, म्हणजे मला स्वयंपाकच येत नाही असंच म्हणायचं की तुम्हाला? हो चित्रकार, माशाला पाण्यात कसं पवायचं हे शिकवावं लागत नाही, तसंच बाईच्या जातीला स्वयंपाक येतच असतोय. थोडं इकडे इकडे होतंय फक्त. थोडं? अगं माया, किती तिखट टाकलं होतं याचा अंदाज आहे का तुला? एवढा मसाला कोण टाकतं? काय मसाला बिसाला टाकला नव्हता, मी समजा प्रमाणातच टाकलं होतं. पण तुम्ही समजाने मिळून माझ्या जेवणाला नावं ठेवली, समजाने मिळून मला खोटं ठरवलं, आणि तुम्ही बी त्यांच्यात सामील होता. तुम्हाला तर चांगलंच वाटतंय ना समजाच्या समोर माझा अपमान झालेला बघायला? हे बघ माया, तुला अजून एक संधी आहे.
तू हवं तर परत एकदा जेवण बनव आणि सगळ्यांना दाखवून दे ना की तू किती भारी सुग्र नसते. काही गरज नाही कुणाला दाखवून द्यायची. आणि मी काही नोकर नाही तुमच्या त्या म्हाताऱ्याची. त्याला म्हणा राहा 2 दिवस आणि जा निघ म्हणा इथनं. माया तोंड सांभाळून बोल. मोठे आहेत ते वयानं आणि मानानं पण. जरा भान ठेव. हो चित्तरकार, तुमचं काका आहेत ना त्यांचा मानपान तुम्हीच ठेवा. मी काही रिकामी नाही समजा करायला. सारखा आपला असं करा तसं करा चुलीवरचा साईपाकन पदर घ्या हे घ्या. काय झाले माहितीये का पप्प्या, मला सुचलं असतं रे. माझी केस कापलेत का नाही त्याच्यामुळे सुचन झाले मला. माझी वाढल्यात म्हणून मला सुचना आहे. हा रे, आता कळलं मला आपला प्रॉब्लेम काय झालाय. ती तुझे केस वाढले तर माझे केस कापलेत त्याच्यामुळे सुचन झालं ना. तर लय बाहेर आयडिया सुचली असती. आणि माझा प्रॉब्लेम काय झाला माहितीये का, मी तुमच्या दोघांच्या मध्ये येऊन बसलोय ना त्यामुळे मला सुचना झालं. काय करायचं पप्प्या? काय करावं मला तेच कळा नाही. एक काम करू, आपण काका आजोबाला गंडून काहीतरी करू. पप्प्या त्यांना गंडवणं एवढं सोपं नाही गोष्ट. 12 गावचं पाणी पिले म्हातार ती. आपल्याला नेऊन कुठेतरी इकल पण गंडायचं नाही. सत्या, आपण असं करू, आपल्या पोरांना सांगू आणि 2 दिवस म्हाताऱ्याला उचलू आणि तुम्ही दोघं 2 दिवस फिरून येत नाही तो सोडायचं नाही. तुम्ही आला की मग इथं घरात जाऊन सोडू आणि म्हणत कुणी उचललं काय झालं तुम्ही जरा डोक्यावर पडलाय का रे? नाही चल चल तू पहिली. हा ऐका माझं, असं नाही नाही तू काय बोलूच नकोस. एक शब्द बोलू नकोस. हे बघा, आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी काठ्या वाटपाचा कार्यक्रम करू. म्हाताऱ्यासाठी कशा? नाही 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 तू बोलू. तू मला बाबा नाही हे बघ मंजू, तू मला अजिबात थांबवू नकोस. तू मला ते ठिकाण कुठे तेवढं सांग. बाकीचं सगळं मी बघतो. हा बाबा, कुठे चाललाय तुम्ही? पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला? हो का? काय झालं? का? अरे आपल्याला फिरायला जायला सुट्ट्या मागायला निघालेत. काय? वा बाबा, एक नंबर आयडिया आहे. हा काय 1 नंबर आयडिया? वाघमारे, जे तुम्हाला जमत नाही ते बाबा करतायत. बाबा चला, मी तुम्हाला पोलीस स्टेशन दाखवतो. मी तुमच्या सोबत आहे. चल 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 लवकर. काय वेडपणा लावलाय? वेडेपणा काय वाघमारे, सुट्टी मिळते ना तुम्हाला. तुम्हाला जमलं नाही ते बाबा करणार आहेत. चला चला तुम्ही. सत्य, अरे नका जाऊ तिथे काहीतरी गोंधळ घालाल. सत्य, अरे कुणी या पोलीस स्टेशन मध्ये आहे का नाही? तुम्ही इथं थांबा. तुम्ही पुढे येऊ नका. मी बघतो काय करायचं ते. साहेब, ओ साहेब. शांत व्हा आजोबा, काय काम आहे माझ्याशी बोला. तुम्ही साहेब आहे का इथले? नाही. नाही ना? हा, साहेबांना बोलवा ताबडतोब. काय आजोबा, काय हवंय? काय हवंय ते मी तुम्हाला नंतर सांगेन. पण तुम्ही आधी मला सांगा की या पोलीस स्टेशनचे इन्चार्ज तुम्ही आहेत का? हे बघा, इन्चार्ज मी नाहीये. हा, मग त्यांना बोलवा. अहो आजोबा, काय झालं आम्हाला तरी सांगा ना. आजोबा ऐका, हा. जी काय तक्रार आहे तर मला सांगा, मी सॉल्व्ह करतो ती. बोला. नाही 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 नाही, मला तक्रार जी आहे ना ती तुमच्या साहेबांच्या समोरच मांडायची. बस, बाकी काय नाही. अहो काय झालं ते तरी सांगा आधी काय आम्हाला. झालं ते तुम्हाला कशाला सांगू? तुम्ही काय इथले साहेब आहेत का? साहेब कुठे आहेत सांगा मला. काय गडबड आहे रणविजय? भारती मॅडम, काय भानगड काय? सर, भानगड काहीच नाहीये. यांना तुम्हाला भेटायचंय आणि त्यांचा काय प्रॉब्लेम आहे सांगतच नाहीयेत. बोला बाबा, काय झालं? तुम्ही जाधव साहेब नाही का? बोला, काय म्हणणं आहे तुमचं? तुमची काही तक्रार आहे का? नाही, तक्रार तर आहे ती मी बोलणार आहेच तुमच्याशी. पण मला एक सांगा जाधव साहेब, तुम्ही दिवसातले 16-16, 18-18 तास ड्युटी करता. रात्र बघत नाही, दिवस बघत नाही, कुठलेही सणवार बघत नाही. तुम्हाला तुमच्या घरगुती कार्यक्रमासाठी जायची सुद्धा कधी संधी मिळत नाही हो. नाही म्हणजे हे सगळं तुम्ही करताय याबद्दल तुम्हाला खरं म्हणजे सलामच आहे. हो, एवढं काही विशेष नाही त्यात. आमचं कर्तव्य करतोय फक्त आम्ही. नाही, ही कर्तव्य निष्ठा ही खरंच आम्हा सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे. पण मला सांगा, हीच कर्तव्य निष्ठा तुम्ही तुमच्या कुटुंबाकरता किंवा स्वतःच्या घराकरता कधी वापरता का? हे बघा काका, तुम्ही आमचं एवढं कौतुक करताय त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद. पण तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय, काय तक्रार आहे हे अजूनही मला समजलेलं नाहीये. तुम्ही आतापर्यंत अशीच कधी रजा घेतली होती? फॅमिली सोबत कधी बाहेर गेला होतात? नाही ना? तुम्ही आतापर्यंत
किती वेळा सुट्टी वगैरे काही घेतलीत? अहो आजोबा, फॅमिलीला बाहेर घेऊन जायचं सोडूनच द्या, मी तर सुट्टी सुद्धा घेतली नाहीये. आणि जो काही वेळ मिळतो म्हणजे थोडासा, तो बायकोसाठी आणि मुलीसाठी देत असतो. पण सुट्टी घेतली नाही तुम्ही? मॅडम, तुम्ही कधी रजा घेतली होती? 3 वर्षापूर्वी घेतली होती सुट्टी, नंदेच्या लग्नाला. बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी जेवढा पाहिजे तेवढा वेळ नाही देता येत. मला सांगा जाधव साहेब, तुम्ही कधी सुट्टी घेतली होती? वर्षभरापूर्वी माझे वडील वारले, त्या दिवशी घेतली होती सुट्टी. म्हणजे वडील गेले म्हणून तुम्ही सुट्टी घेतली? बरोबर आहे, म्हणजे ती घ्यायलाच पाहिजे होती. पण मला सांगा, आपल्या कुटुंबाकरता किंवा अन्य काही कार्यक्रमाकरता, घरगुती अशा करता काही सुट्टी घेतली होती तुम्ही? नाही ना. तुम्ही सगळेजण समाजाकरता एवढं करताय, पण स्वतःच्या घराकरता, स्वतःच्या कुटुंबाकरता नाही ना. जाधव साहेब, आपली ड्युटी सांभाळताना घरही जपा. कसं आहे, तुमची बायको, तुमची मुलं बाळ, तुमच्या बायकोलाही वाटत असेल ना की आपल्या नवऱ्याबरोबर आपण कधीतरी बाहेर फिरायला जाऊया, बाहेर सहलीला जाऊया, आपण आपल्या बाबाशी किमान 10 मिनिटं तरी, दिवसातल्या 10 मिनिटं तरी आपण गप्पा माराव्या म्हणत असतील ना. तुम्ही तुमची ड्युटी सांभाळून रात्री अपरात्री घरी जाता, त्यावेळेला तुमची मुलं मात्र शांत झोपलेली असतात. सांगा ना, त्या मुलांनी कधी भेटून गप्पा मारायच्या, कधी भेटायचं तुम्हाला? त्या बायकोनी सुद्धा तुमच्याशी तिचं मन कधी मोकळं करायचं? हे मला सांगा ना, की बायकोनं, मुलाबाळांनी त्यांनी काय पाप केलंय हो? बाबा, तुम्हाला काय म्हणायचंय? ठीक आहे, आता मुद्द्याचं बोलतो. तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेली कॉन्स्टेबल मंजू, ही मंजू माझी नाचसून आहे बर का. अच्छा, मंजूचे आजोबा तुम्ही? हो. आधी का नाही सांगितलं? ठीक आहे, आता सांगितलं ना. ठीक आहे. तेव्हा हिला बंड्या बरोबर. बंड्या? हा बंड्या कोण आहे? बाबा बाबा, अहो बंड्या घरातलं नाव आहे, सगळ्यांसमोर कशाला सांगताय? अरे असं काय करतोयस? बंड्या ठीक आहे, आता ते घरी असलं तरी चालतंय ना. अहो जाऊ दे, काय नगरसेवक आहे मी. अहो असू देत ना, नगरसेवक बंड्या असं नाही का म्हणता येत आपल्याला? हा, तसं म्हणूया. तर याच्या बरोबर तिला 2 दिवस जरा बाहेर फिरायला जायचंय, तेव्हा 2 दिवसाची रजा पाहिजे. नाही नकोय मला. नाही नाही काय म्हणतेस? हा, नाही, तुला जायचं नाहीये का त्याच्याबरोबर फिरायला? जायचं नाहीये का? अरे हे बंड्या, जायचंय का नाही? होय, मग जायचंच आहे. पण बाबा, मी काय म्हणतो, हा काय, 2 दिवसाच्या जागी 4 दिवसाची मिळते का बघा की. 4 दिवस बघूया. आधी आत्ता तर मी 2 दिवसाची रजा त्यांच्याकडनं मंजूर करून घेतो. 2 दिवसासाठी म्हणून तुम्ही जा आणि 4 दिवसांनी परत या, बघू. हसू नका. अरे इथे काय मस्करी चालली आहे का? तेव्हा जाधव साहेब, तुम्ही 2 दिवसाची रजा हिला द्या, अशी माझी विनंती आहे. नाही, रजा द्या म्हणजे द्या, नाही तर मी इथं उपोषणाला बसणार. आवश्यकता नाही आजोबा, सुट्टी मंजूर करतो. काय म्हणालात? तुमची आज्ञा शिरसावंद्य. तुमचा शब्द कसा पाडू? सुट्टी दिली, रजा मंजूर. वा 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 वा, रजा मंजूर केली. जाधव साहेब, जाधव साहेब, तुमचे खरंच मनापासून आभार बरं का. काय करताय आजोबा?
मी काय म्हणतो जाधव साहेब, माझ्या डोक्यात एक कल्पना आली. तुम्ही काय किंवा तुमचा सगळा स्टाफ काय आपल्या कुटुंबाबरोबर गेले कित्येक वर्षात कधी कुठं सहलीला फिरायला वगैरे गेलेलं नाही आहे. मग तेव्हा तुम्ही एक 8 दिवस हे पोलीस स्टेशन बंद ठेवा आणि सगळेजण फिरायला जा. या काका. बसायचं होतो ना. वा चला, एक काम फत्ते झालं, आपल्या मनासारखं झालं सगळं. काका काका आजोबा तुमचा नादच नाही करायचा. जे अवघड काम होतं तुम्ही एका झटका सोडून टाकलं. मग मला खात्री आहे माझं लग्न ठरवायला तुम्हाला नेतो, म्हणजे तुम्ही जागेवर का नका पाडाल काय. नाही बलमा, काय माहितीये का की असा प्रश्न कधी आला की मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी, तर पहिला मी धावत येतो असा असा टाण 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 करत. नाही नाही, मी आधी येतो. मांजर मांजर कुठे आहे? कुठे आता आता मारतो ना मांजर. मांजर इकडे कस काय आलं परत एकदा? मांजर कुठे आहे? हे अरे मी काय सांगतो ते नीट ऐक की आधी. अरे मांजराच्या गळ्यात घंटा हे अशी एक म्हण आहे. बाप्या तू एक काम कर, तू उद्या घरी ये, मग तुला मी सगळी गोष्ट सांगतो, सगळा अर्थ समजावून देतो. मांजर घंटा तुमचं काहीतरी असतं. मग मला घंटा मध्ये सात बघ मला घंटा मध्ये. अरे पप्प्या तू जरा शांत तुला नाही कळणार. शांत जरा. चला, गोड बातमी मिळाली. काय सांगतो? हा, गोड बातमी मिळाली, आणि ही गोड बातमी तुम्ही मला सांगितली नाही. ठीक आहे चालेल चालेल चालेल. ए गोड बातमी मिळाली रे आपल्याला. अरे पप्प्या गोड बातमी मिळाली. अभिनंदन अभिनंदन मी काका आजोबा नाही, काका आजोबा पंजोबा झाले. पेढे पाहिजे. नाही बर्फी नाही पेढे. बर्फी पेढे ते नंतर बघू पेढे का बर्फी ते. काय रे, हा असं काय नाही झालंय. तसं काही झालेलं नाही. का झालं नाही? का नाही झालं? ए मला काय विचारतोस? आणि हा काय प्रश्न आहे, का नाही झालं? बाबांना कसं म्हणू, हा काय प्रश्न आहे असं थोडीच म्हणू शकतो. आता सांग काहीतरी. अरे मला सांग, किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? वर्ष दोघे बोट मोजतायत. अरे तुम्हाला आठवत नाही का किती वर्ष झाली लग्नाला? ते 1 वर्ष झालं, जवळपास 1 वर्ष झालं की. है ना? 1 वर्ष कसं, 2 वर्ष ना. 2 वर्ष कशी? पहिल्या लग्नापासून बघा. पहिलं लग्न? अरे पांड्या, अरे म्हणजे तू अशी किती लग्न केली आहेस? पहिलं लग्न म्हणतोय म्हणजे हे तुझं दुसरं लग्न आहे का काय? म्हणजे अरे सांग की सत्या. बाबा 2 लग्न झाली, पण बायको एकच होती. यांच्या बरोबरच 2 लग्न झाली. बायको एकच होती? म्हणजे माझ्या डोक्यावर न गेलंय. परत एकदा नीट सांग. अहो म्हणजे नाही, पहिलं लग्न अपघातानं झालं होतं. म्हणजे तुम्हाला दोघांना अपघात झाला होता? अरे काय कुठं लागलं वेगळं तर नव्हतं ना तुम्हाला? अहो नाही हो बाबा, अपघातानं म्हणजे असं करायचं नव्हतं, तरी बी झालं. असा अपघात होय? मग दुसरं मर्जीनं झालं ना, तेव्हा प्रेम झालं होतं. मग दुसरं सोडा, त्याचं माझ्यावर 3रं लग्न होता राहिलंय. सांग. हो तिसरं यायच्या. काय म्हणाला हा? 3रं लग्न तू याच्या बरोबर केलं? अरे काय रे, काय तुला काय चॉईस वगैरे काय आहे का नाही? अरे याच्या बरोबर 3रं, एक वेळ हिच्या बरोबर केलं तर चालेल रे, पण याच्या बरोबर? अरे 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 बाबा, मला ऐकवत नाही येत रे ह्या गोष्टी. बाबा ते ह्याच्या बरोबर यांना फसवण्यासाठी केलं होतं. म्हणजे तू फसवी करणारा पण आहेस?
अरे तू हिला फसवलंस. अरे काय रे तू नगरसेवक ना आणि अशी फसवाफसवी करतोस. लाज नाही वाटत तुला? ओ तुम्ही सांगा की वाघमारे हसत काय बसलं दिसते. हा सांगते. अहो तसं नाही, म्हणजे माझ्याकडनं प्रेमाची कबुली घेण्यासाठी नाटक केलं होतं. हा आणि त्या नाटकासाठी ह्याला पोरगी बनवलं होतं आणि मग ह्याच्यावर लग्न म्हणजे लग्नाचं नाटक केलं. खोट खोट पोरगी बनवली याला. बरं नाटकच केलं ना. बरं झालं बाबा. पण ते गोड बातमीचं काय विषय बरं? अरे पप्या, अरे वाघमाऱ्यांना सुट्टी मिळाली ना, ती गोड बातमी रे. नाही बरोबर आहे रे, बरोबर आहे. गोड बातमी त्यांच्याकडं तशी एवढ्या ते येणारच नाही, कारण तसा दोघांना एकमेकांना असा वेळच देता आला नाही ना. त्यामुळे ठीक आहे. पण आता हे 2 दिवस 4 दिवस वगैरे सुट्टीचे मिळत आहेत ना, तेव्हा घ्या, मजा करून घ्या. काय मग आता सुट्टी मिळाली आहे ना, तर ह्या गोष्टीवर पप्या शेठचा स्पेशल चहा व्हायलाच पाहिजे. बरोबर आहे. चहा झालाच पाहिजे. दे लवकर. अरे बाजूला वर जरा, बाजूला. हॅलो, पाकिट मार चहावाला. बंड्या, पाकिट मार चहावाला. याच्याकडनं आपण चहा घेतोय. नाही अरे सत्य तू सांग की. बाबा तो पाकिटमार आधी होता, मग वाघमारांनी त्याला सुधरवलं आणि मग त्याच्यानंतर त्याला चहाची टपरी टाकून दिली. वा 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 मंजू, हे काम मात्र तू अगदी झाक केलंस बरं का. वा वा. अरे काय रे, अरे हा काय चहा केलाय का? चहा या, आणि त्यातनं तू स्पेशल चहा म्हणतोय. हा काय स्पेशल चहा आहे? चहा तो स्पेशल दुधाचा चहा आहे. चहाच दिला होता की मी. अरे याच्यात दूध नाही, चहा पत्ती नाही, साखर नाही, नुसतं पाणी, नुसतं रंगाचं पाणी असं ढवळून दिलंय. काय रे हा चहा? माल नको चहा. असं कसं बोलताय तुम्ही? मग काय तर वर्ल्ड फेमस चहा आहे माझा. अख्ख्या साताऱ्यात येड लावलंय माझ्या चहानी. सांग बरं मग दादा. चहाचं बेड लाव. ए पप्या, काका बनले ना फेमस नाही तर फेमस नाही, त्यांना आवडलाय म्हणजे तुझं घाणेरडं आहे. ठेव. हा नको आम्हाला बी. चला भांड्या, आता निघायचं का आपण? काय आहे, तुम्हाला पण आता फिरायला जायचंय, तेव्हा तुम्हाला तयारी करायला लागेल ना. चला निघूया. चला. अरे ये, तुम्ही कुठं 2 जण निघालाय? अरे ते 2 जण जाणार आहेत फिरायला. तुमची कशाला मध्ये लुडबुड? तुम्ही कुठं जाणार आहात? ते सांगता नाही येणार. काय झालं? ते नाही सांगता येणार म्हणजे मला सांगणार नाही कुठं जाणार ते? तुम्हाला काय वाटलं मी काय लगेच तुमच्या मागोमाग येणार आहे का? सरप्राईज आहे. सरप्राईज आहे काय? बर. ठीक आहे. वाघमारे, बाबा आल्यापासून ना आज मला पहिल्यांदा लय भारी वाटले बाबा आल्याच. अहो काय खतरनाक माणूस आहे. एका झटक्यात आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. जे मला जमलं नाही ते बाबांनी करून दाखवलं. 1 मिनिट वाघमारे, बाबांनी आपल्या रोमॅन्ससाठी एवढं केलं तर विचार करा मग त्यांच्या जवानीत त्यांच्या रोमॅन्ससाठी काय काय केलं असेल. काय? अहो जवानीतले बाबा आठवत होतो. काय डेंजर असतील ना. बरं चला, वेळ वाया घालू नका. बॅग भरून घ्या लगेच, उद्या निघायचं आपल्याला. हाय का आता एवढं रुसून बसणार आहे तुम्ही? वाघमारे, ओ वाघमारे, काय आहे?
अरे बाप रे, एवढा रुसवा? हा रुसवा सोड सखे, सोड सखे, हा रुसवा फुगवा बस. घाबरवायचं काय मग त्याच्यात? वाघमारे, हे बघा, मी तुम्हाला लोकेशन दाखवलं नाही म्हणून तुम्ही चिडलाय ना माझ्यावर. आपण तुम्ही एकदा त्या लोकेशनवर चला तरी, तुम्हाला जे सरप्राईज मिळेल ना ते बघून तुमचा राग 0 मिनिटात निघून जाईल. गॅरंटी आहे माझी. सोडा आता राग. हा वाघमारे, एकतर पहिल्यांदा तुम्हाला एवढ्या सहजासहजी सुट्टी मिळाल्या, ती बी तुम्ही अशी रुसून वाया घालवणार आहे का? अहो, तुम्ही बी बॅग भरायला घ्या की, नाहीतर उद्या सकाळी गडबड होईल. वाघमारे, तुम्ही बॅग भरणार आहे का नाही? भरणार आहे का नाही बॅग? वाघमारे, बॅग भरणार आहे का नाही तुम्ही? नाही. मग नाही म्हणा ना, त्यात काय एवढं? मी भरतो तुमची बॅग. माझी तर झाली भरून. रुसवा सोड सखी. ऐक, वाघमाऱ्यांच्या सगळ्या आवडीच्या साड्या आणल्या तुम्ही, ज्या त्यांना सगळ्यात जास्त आवडतात, होय का नाही वाघमारे? हा, ही साडी तर काय आवडते वाघमाऱ्यांना. वा वा, ही साडी तर वाघमाऱ्याने घरात कधी घातलीच नाही असं वाटतं मला. ही तर बाहेर घालायलाच बनलेली आहे. वा 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 वा. हा, ही साडी पण काय आवडते वाघमाऱ्यांना. मस्त दिसता तुम्ही याच्यात. हा, ही साडी पण घरात कधी घातलेला आठवत नाही मला. मस्त साडी आहे. फिरायला जायला अशाच साड्या पाहिजेत, होय का नाही वाघमारे? ही पण ठेवतो. आणि चांद मातला, चांद मातला, जीव गुंतला, जीव गुंतला. अहो, गुंतू द्यायचं की जीवाला जरा. द्या की साडी, ती ठेवतो. मला लय आवडते ती साडी. तुला नेसायची? तुम्ही नेसलेली मला आवडते असं म्हणायचं. आणि ही तर वा 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 वा, काय साडी आहे. ही पण ठेवतो. चला, बॅग भरून झाली. कुणाच्या लग्नाला चाललोय? नाही नाही. अहो वाघमारे, अहो अहो असं काय करताय? अहो असं काय करताय? अहो कुठं चालला वाघमारे? वाघमारे, नुसतं सगळं स्वतःच खरं करायचं. नुसतं कुठं जाणार विचारलं एवढं भावकायची काय गरज आहे? असं काय जगा वेगळं सरप्राईज देणार आहे काय? वाघमारे, वहिनी, वाघमारे, ओ वहिनी, वाघमारे कसं काय पडलं? मंजू, मंजू काय झालं? ए सगळी कमी लागलं का? या लवकर इकडे. खुर्च्या सगळी उचल 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 मंजूला. वहिनी वहिनी बसा. ए बाजूला बाजूला वा, बाजूला वा. ए चंगू मंगू, बाजूला बाजूला वा. काय झालं? कशी पडली? अगं काय झालं? अशी कशी पडलीस तू? पडल्यानंतर काय होईल? लक्षात नसते ना तिचं. माया शांत बस तू. आता तू सुरू होऊ नकोस. मी काय म्हणतोय, आपण वाघमाऱ्यांना डॉक्टरकडे घेऊन जाऊया. जय द्या, तू गाडी काढ. चला बघा, ऐका ऐका ऐका, माझं ऐका. कोणी कुठेही जायची गरज नाहीये. मी अजून इथं जिवंत आहे. मी बघतो काय करायचं ते. अहो बाबा, पण केवढं लागलंय वाघमाऱ्यांना. अरे थांब, मी बघतो म्हणून सांगितलं ना तुला. काळजी करू नकोस, मी आहे. हा बघू, पाय बघू.
हळूहळू थांबा. थांब थांब, थोडस सहन कर. थोडं थोडं थोडं, अगदी थोडं. मला जरा तपासू दे काय झालंय ते, बघू दे. सपनी बरं झालं ही पडली. म्हणजे आता तिला फिरायला जाता येणार ना बाहेर. खरंच की मम्मी कसली स्ट्रॉंग विल पॉवर आहे तुमची. तसंच झालं की. हो थांब 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 जरा. मंड्या, फ्रॅक्चर वगैरे काहीही नाहीये, फक्त पाय मुरगळला इतकंच. आंबे हळदीचा लेप लावला की 2 दिवसात अगदी ठणठणीत बऱ्या होतील या. बाबा पण तू बनवायचा कसा आंबे हळदीचा लेप? मी आहे ना इथं, मी बनवून देतो. हा, काळजी करू नकोस. हा सुनबाई, आंबे हळदीचा लेप बनवायचा आहे, तेव्हा तुझ्या सुनेसाठी आंबे हळदीचा लेप बनव. मला नाही येत. नाही ते मला माहिती आहे तुला येत नाहीये ते. मी सांगतो ना कसं करायचं ते. काळजी करू नका, मी लेप बनवतो. चला चला आपण जाऊया. हा हा चल. अरे काय माझ्या तोंडाकडे काय बघताय? माझ्या तोंडाला काय सोनं लागलंय? त्याला काम आंबे हळद काढा. आंबे हळद. आंबे हळद? हो. आजोबा म्हणजे हळद आहे घरात, पण आंबे तू कुठून आणायचे? म्हणजे सीझन नाही ना आता. कुठून ही बाई या घरात सून म्हणून आली ते परमेश्वरच जाणे. अगं आंबे हळद, आंबे हळद. सपनी हलक जाणार शेंडा. अगं ती तुझं डोकं नको वापरू. काय कुजबूज चालली या दोघींची काही कळत नाहीये. फक्त आंबे हळद शोधायला मदत कर. एकमेकांवर ढकलत असतील सगळं. तू कर, तू कर. मम्मी आंबे हळद म्हणजे काही तेच माहित नाही मला. शोधायचं कसं? अगं ती अरे आंबे हळद नाही नाही, तुम्ही असं करा, तुम्ही एक एक डबे काढा, मग त्यातनं मी तुम्हाला सांगतो आंबे हळद कुठली ते. चला काढा एक एक डबे, चला काढा. मडक आत्ता नको, ते मला नंतर जाताना लागेल. हा बरोबर, हीच आंबे हळद. सापडलं. बस 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 बस, तेवढीच घे, तेवढीच घे. हा हेच काय करायचं आता? कुटायचं. कोणाला कुटायचं? मग खलबत्ता आहे ना तुमच्याकडे? हा हा खलबत्त्यात घाला आणि कुटा. पण मी नाही, माझ्याकडे दे, मी कुटतो. खलबत्त्यात घाला आणि कुटा. वाघमारे वाघमारे अजून जरा कळ काढा जराच. लईच ठणकतंय. हे बघ मंजू, लेप लावलं ना की जरा बरं वाटेल तुला. पप्पा मी काय म्हणतोय, ह्या लेपनं काय होणार नाही. आपण वाघमाऱ्यांना डॉक्टरकडे घेऊन जाऊया. सत्या, हे बघ आपण न सांगता जर हॉस्पिटलला गेलो तर काकांना वाईट वाटेल रे. आधी त्यांना उपचार तर पूर्ण करू देत, मग बघूयात आपण.